नमस्कार पब्लिक, साईराम. तर मी शुभम परब तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर भावांनो, आजचा प्लॅन आमचा अचानक भयानक झाला आहे. प्लॅन तर बहुतेक आधीच ठरलेला, पण आता आमचा अचानक प्लॅन झाला. आणि हे बघा आपली पब्लिक, अचानक प्लॅन झाला आणि हे बघा सगळे आले लगेच पटापट पटापट पटापट. रत्नागिरी गणपतीपुळे. तुम्ही पण येत आहे काय? तुम्ही पण या ना, मजा येईल. चला मग आता पुढे बघू, आता पुढची मजा मी तुम्हाला दाखवत जाईन. चला आवाज नाही बघा, आता प्लॅन चालू झाला इकडे चालू झालेत पोरं. जयन काय झालं जयन? चप्पल गेली भावा. बिचाराची बघा एक पायाची चप्पलच पडली खाली बरोबर. टाईट असतो ना, जास्त दारू पितो म्हणून. मोरेने आणला ना काहीतरी चप्पल काढण्यासाठी. चल निघेल चल. काल आज सही सही सही. चला चला चला. यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, यारों ने मेरे वास्ते सौ बार शुक्रिया, 100 शुक्रिया. बदाम टाका, बदाम टाक. मोरेला कशाला मारला? चुकून पण मोरेला बदाम देऊ नको, तो घरी विकत घेईल. हो ब्लॉगिंग कडक चस पाण्याचा चस नाही परत रेटेक चस करेन चरस. टी शर्ट नवीन घालू काय? हा घाल का? मला झाला असता गेम. ही भाई तू चुतियास घरी बरं का? सारी दुनिया से उल्टा चले, छोड़ दे साथ जो सारी दुनिया को थामे. यार मेरी तू कोई मेरा दिल धड़का. भावाने हे बघा, आपण आता फायनली रत्नागिरीला पोचलोय. रात्रभरचा पूर्ण प्रवास करून आम्ही आता रत्नागिरीला पोचलोय. सगळे आता झोपेतून उठून आले, सगळ्यांच्या झोपा पूर्ण झालेत. आमचे डोळे बघू शकता आम्ही काय झालोय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. रत्नागिरीची गुड मॉर्निंग आहे.
भावानं आता विषय असा झाला, आम्ही रत्नागिरी स्टेशनच्या बाहेर जसा पडलो, आधी पाऊस नव्हता पण जसा स्टेशनच्या बाहेर पडलो तसा पाऊस चालू झाला आहे. आपली सगळी पोरं भिजली आहे बघा, सगळे भिजले, पावसात सगळे भिजले, पाऊस एवढा जोरदार थांबत होता. आता पाऊस पण दाखवतो बघा, बघू शकता तुम्ही पाऊस जसा स्टेशनच्या बाहेर जसा पाऊस जोरदार चालू झाला आहे. जराशेच काय 30 मार ते चालू केले जरा नॅचरल आंघोळ, गावाकडची नॅचरल आंघोळ, पावसाखालची आंघोळ. बघा मोरी जातो, मोरी नाही ना पाणी डोळे साबण गेले. ही व्हिडिओ महाराज पडली. बंधारे जातोय काय साबण? साबण घंटा गेला. अरे पीके कॅमेरा बंद करत नाही. घाटी जवळ जवळ घाटी जवळ आवाज करा.
नमस्कार मित्रांनो. तर आज आपल्या इकडचा दुसरा दिवस चालू झाला आहे. तर तुम्ही बोलत असाल डायरेक्ट दिवस पहिल्यांदा दुसऱ्यावरती का झाला. तर सीन असा झाला आहे की इकडे आम्ही काल आलो तेव्हापासून जो पाऊस चालू झाला होता ते थांबलाच नव्हता. त्यामुळे मला काही व्हिडिओ काढता नाही आला जिथे आम्ही गेलो तिकडच्या. पण असं काही मित्रांनी आपले व्हिडिओ काढले आहेत ज्या भेटले आहेत त्या मी तुम्हाला दाखवेन. आता इथे आपली पाठी शिवम आहे. शिवमची तयारी झाली. गुड मॉर्निंग गाईज. तर आता काल माझ्या मोबाईलमध्ये तर काहीच नाही झालं शूट. याच्या मोबाईलमध्ये जो शूट झाला तो मी तुम्हाला थोडी व्हिडिओ देणार. थोडी क्लिप आहे ते आम्ही इकडे जॉईन करून तुम्हाला दाखवू. कारण कालचा पावसाने लय धिमशान टाकलेला. आम्हाला काल जास्त एन्जॉय करायला म्हटलं म्हणून आज आम्ही इथे ऊन पडलंय म्हणून आज चाललोय फिरायला. आता पुढचा तुम्हाला दाखवतो नजारा. हे बघा आता आपल्याला दुसऱ्या दिवशीचा पहिला नाश्ता आपल्याला आता भेटलाय. सुयोग भावाकडून आपल्याला नाश्ता दिलाय. काय नाश्ता? पोहे. सुयोग हे बघा इकडे दे. हा बघा सुयोगकडून आपल्याला नाश्ता भेटलाय सकाळचा. थँक्यू बाबा. अजून आता पुढे आपल्याला सुयोग फिरायला नेणार कुठे ते पॉइंटला. आंघोळ करायची म्हणतो सकाळी. बाबा आले त्याचे. बाबा काय चिमू बघा डॅमवर जाण्यासाठी किती परिश्रम करतायत. फुल कष्ट चालू आहे डॅमवर जाण्यासाठी. जयन पुन्हा घामटला एवढा इथे पर्यंत. थ्रिलिंग पॅच. संकटात जय जय मागते निवारा सुखी माणसाला देऊन तहान. म्हणजे पाणी दिसतं सफेद तेवढंच खोल. पाणी दिसतं सफेद तेवढंच खोल. मारू काय? ओ संकेत वाले बघा मज्जा एक नंबरची. हा चला चिमू आला चला. चल. ओ कडक. तर मित्रांनो आता बघा इथे आम्ही पाठी जो बंगला आहे तिथे आम्ही राहतोय. 2 दिवस आता आम्ही तिकडे काढले आणि आता आमचे गणपतीपुळ्याचं दर्शन घ्यायला चालू मंदिरात. तिकडे आम्ही दर्शन घेऊ आणि तुम्हालाही दाखवू मंदिराचं. आता लोकांना इथे बघा पाऊस पडतोय त्यामुळे जरा लेट झालो आम्ही. पावसामुळे काय सुचत नाही कधी निघायचं होते. तर चला तुम्हाला डायरेक्ट मंदिर दाखवतो. गणपतीचं दर्शन घेण्यासाठी कष्ट बघा. जुगाड केला टेम्पोच आहे बघा. हा निघे उठते राहून.
आलो गावात आलो. वॅकी पळ पुढे पुढे वॅकी पळ. चला नागडे बाबू कालिया. काय माता आली. स्वर्ग सुखाचा प्रवास. गाडीत टाकतो वाटतं आतमध्ये काय. फायनली गणपतीपुळे मंदिर आलेलं आहे. गणपतीपुळे. गणपती मोरया. तोंड हे करा थोडं. आपल्यालाच बघतोय. कोण आले ब्लॉक मध्ये तुम्ही चिमटून जे काय तुम्हाला कसा फायनली बाप्पाचं दर्शन घेऊन झालेलं आहे बघा. मंदिरच्या बाहेरच्या मंदिरात अलाउड नाही कॅमेरा म्हणून आम्ही व्हिडिओ नाही शूट केले. इथे बाहेर बघ इथे आपली पोरं आले दर्शन घेतले सगळ्यांनी. वेदशास्त्रा माझी तू मंगलमूर्ती अगणित महिमा तुझा कल्याण स्फूर्ती भक्ता लागी देसी विद्याभिमती इकडून आता आपल्या गणपतीपुळे मंदिराची आता इकडून प्रदक्षिणा चालू होते. जिकडे जे इकडे राहतो आज स्थानिक सुयोग त्यांनी आपल्याला इकडे सांगितलं की 1 किलोमीटरची इकडची मंदिराची प्रदक्षिणा आहे. आता आपण इकडून चालत जाणार आहेत. तर पुढे बघूया कसं आहे तिकडची प्रदक्षिणा. तर आता मित्रांनो आता आम्ही इकडून फायनली निघालोय. परत भर पाऊस चालू आहे आमचा बघा. पावसाची थंडी लागली एवढा पाऊस आहे बघा. बॅगा ठेवण्यासाठी जुगाड केला. मोरेकडे फक्त जॅकेट आहे बाकी सगळे भिजत आहेत. परतीचा प्रवास. चला छत्री उघडवशील उघडी ठेवशील. काय झालं काय. चल चल जाऊ दे. उघडे गणपती बाप्पा मोरया. साईनाथ महाराज की जय. विदाउट शिडी. भावानं आम्ही संध्याकाळी मुंबईला जाण्यासाठी घरातून निघालेलो. भर पावसातून आम्ही टेम्पोमधून भिजत आम्ही येत होतो ते तुम्ही बघितलात. एवढा पाऊस होता त्यात आम्ही भिजत येत होतो आणि रत्नागिरी स्टेशनला आम्ही पोचलो एवढ्या पावसात भिजून. आणि रत्नागिरी स्टेशनला आल्यावर कळतं आम्हाला की रत्नागिरी स्टेशनच्या पुढे टनल आहे तिकडे दरड कोसळले आहे. आणि दरड एवढीच कोसळली की संध्याकाळी कोसळली होती 4-5 वाजता. आणि हे बघा इकडे रत्नागिरी स्टेशनलाच आम्ही आहेत. तिकडे संध्याकाळच्या 5-6च्या ट्रेन आहेत त्या अजून इकडेच उभे आहेत. आणि आता वाजल्या 12:15 अजून. आणि याच्या पाठी आमची कोकण कन्या एक्सप्रेस आहे ती आम्ही ट्रेन पकडणार आहे. ती अजून ट्रेन पाठी आहे. तर बघू ह्या ट्रेन कधी जातील आणि त्या ट्रेन त्याच्यानंतर येतील. आणि दाबा आता आमचे इकडे पोरं बघा अशी झोपले आहेत. 1 तास झाला आता सगळे पोरं इकडे बसल्या झोपले आहेत. दाखवतो बघा आता तुम्हाला.
भावानं रात्रीची पूर्ण आता सकाळ झाली आहे, तरी पण अजून काही ट्रेन इकडच्या हल्ल्या नाहीत. आम्ही पूर्ण रात्र प्लॅटफॉर्मवर बसून आणि झोपून काढली, म्हणून आता आम्ही उठून आता या ट्रेन काढत म्हणून आम्ही आता ट्रेनमध्ये आलो इकडे मोबाईल चार्ज बी करण्यासाठी आणि जरा आराम पण करण्यासाठी. कारण अजून आत्ता पण अनाऊन्समेंट झाली की पुढे ते मातीची कोसळलं आहे, ते मातीचं सगळं ढिगारा काढेपर्यंत अजून वेळ लागेल. त्यामुळे अजून काही ट्रेन हल्ल्या नाहीत, म्हणून मी आणि निखिल आणि दादू आम्ही आत आलो. आता बघू आता ट्रेन कधी असते, तोपर्यंत आम्ही इकडे आराम करतो. दाखवतो आम्ही तुम्हाला निखिल आणि दादू. मित्रांनो, आम्ही रत्नागिरी स्टेशनला आलो आहे. रत्नागिरी स्टेशनला काही प्रवासी अडचणी आहेत, तर त्यांना आम्ही थोडं अन्य वाटप करत आहोत. मित्रांनो, आमचा पुन्हा एकदा प्लॅन कॅन्सल झाला आहे मुंबईला जायचा, कारण ट्रेन कॅन्सल झाल्या आहेत आणि आम्ही आता पुन्हा एकदा गावात एंट्री मारली आहे. तिथे आम्ही आहेत एवढे जणच आहेत. 80 कमबॅक गावात आम्हाला सोडत नाही, गाव मुंबईला आम्हाला सोडतच नाही. आता आम्ही फक्त एवढे 80 मधून आलोय आणि बाकी आता टेम्पो मधून येत आहेत. आले तुफान किती चिंतना सोडली, जे बघेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी. लढलो आणि जिंकलो मी वाटच्या आठवरी, दुश्मन मी आज मला रोखून सलाम करी. या मातीनं दिलं बळ लढण्याला मिळण्याला, फोन केला तुम्ही चपरी गेला. भावानो, आम्ही आज घरी जायचं, आमचा प्लॅन कॅन्सल झाला आहे. तरी आम्ही घरी जायचं कसं ते विचार करण्याच्या जागी आम्ही फिरायचं कसं ते विचार करतोय. आणि हे बघा आमचं 4थ्या दिवसाचं लोकेशन बघा, मांडवी बीचला आम्ही आलोय रत्नागिरीचा फिरायला. हा कडक घरी जायचं सोडून आम्ही इकडे फिरायला फिरतोय. चिल ब्रो, चिल हड्डी ब्रो. अजून आमचे तिघ माणसं अजून पाठी आहेत, संकेत सुयोग अजून पाठवून येत आहेत. तोपर्यंत आम्ही इकडे या व्ह्यूची मजा घेतो आणि तुम्हाला पण दाखवतो. चला या. हिरो, आमच्या ग्रुपचा हिरो. इथे फोटोशूट चालू झाला हड्डीचा. शिवम, 2 शब्द बोल जरा, आवाज दाखव तुझा. आता आम्ही मांडवी बीचवर आलो आहे. दिवस 4था आहे आणि आमचा आवाज तुम्ही बघू शकता. आमच्या आवाजाचे फारच एल लागले आहेत. एकच वाजा विशाल दादा. ढकल त्याला पाठी. पाठी टाक, आम्ही कुठेतरी टाक. व्हिडिओ
त्याला खाता टाकली तर ठेवायच्या पागल आहे.